आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे शिवसेना भवनमध्ये। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक विषय गेले काही दिवस गाजत आहे, खास करून निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल परवापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे। ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत, वापरायला पाहिजेत, नाही वापरायला पाहिजेत, हे इलॉन मस्क त्याच्यावर स्वतः बोलत आहेत। पण त्या विषयामध्ये न जाता, त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता, मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची। आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी इथे बसलेले आहेत। त्यांच्या सीटमध्ये 4 तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं। मग 1 मताने जिंकले, मग कधी वाटलं 600 मतांनी जिंकले। मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी, काय गडबड झाली, काय गफलत झाली, आणि त्याच्यानंतर गेले 10 दिवस 5 जून पासून चर्चा सुरू आहे। काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगळे वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत। मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का, कोणाच्या फोनवर ओटीपी आला होता का, कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का। आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे। आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे। पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो। आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते आहेत, उपनेते आहेत, आमचे उमेदवार आहेत। पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे, आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता, आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता, पक्षाच्या बाबत असेल, चिन्हाच्या बाबत असेल, आम्ही सांगितलं होतं की ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड हे असं आहे। देशात काही काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का, हे देखील संशय होते। आणि आपण विचार करा, हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल, त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत। जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदललं असतं। तरी देखील ह्याच्यात जास्ती वेळ न घेता मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि आमचं ऑब्जेक्शन कशावर आहे। नमस्कार। आपण सगळ्यांना माहिती आहे की 4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत, परंतु त्या अगोदर सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय, यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते। ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे। 19व्या फेरीनंतर, विशेषतः 19व्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते, अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला, एक फेरी पूर्ण झाली की अनाउन्समेंट देता प्रत्येक उमेदवाराला मिळाले हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो। 19व्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या। साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला 14 टेबल्स असतात आणि 14 टेबल्स नंतर एक AROचं टेबल असतं, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं। 6 मतदारसंघ असतील तर 6 गुणिले 14 आणि ती 6 माणसं। प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे, मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय, आणि AROचं टेबल असतं, तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो AROच्या टेबलवरती, कारण ही 14 टेबलवरची मतं ज्या वेळेला AROच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे, त्यांच्यासमोर ती टॅली केली जाते आणि मग ती AROकडे जाते। या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की AROच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की ARO कुठला हिशोब पाठवतोय वरती
हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही. 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते, त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत. AROच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती, कारण AROमध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं. जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं. तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती 17C असा एक फॉर्म असतो, ज्या फॉर्ममध्ये हे लिहिलेलं असतं की ही जी मतपेटी आहे ह्या मतपेटीमध्ये किती मतदान झालेलं आहे, आणि मग त्याच्यावरती सगळ्या मतदान प्रतिनिधींची सही घेतली जाते आणि मग तो जो केंद्राध्यक्ष असतो तो सही करून आम्हाला फॉर्म देतो. हा फॉर्म आम्ही ज्या दिवशी मतमोजणीच्या दिवशी जातो त्यावेळेला टॅली करून बघतो की आमच्या फॉर्मप्रमाणेच ही पेटी आहे की नाही, आणि मग ती पेटी उघडली जाते. आणि दुसरा एक प्रकार असतो की मतं मोजून झाल्याच्या नंतर फॉर्म 17C पार्ट 2 हा एक फॉर्म असतो, जो फॉर्म भरून द्यायचा असतो आणि त्याच्यावरती त्या अधिकाऱ्याने सही करायची असते की माझ्या या पेटीमध्ये किती मतं मोजली गेली आणि त्याची टॅली ही आहे ती दिली गेली. या लोकसभेमध्ये अर्ध्या लोकांना हे फॉर्म दिले आणि बऱ्याच लोकांना हे फॉर्म दिलेच नाहीत. मागणी करून करून देखील हे फॉर्म दिले नाहीत आणि त्यामुळे आमची मतं आणि त्यांची मोजलेली मतं याच्यामध्ये जवळजवळ 650 पेक्षा अधिक मतांचा फरक आलेला आहे. आम्ही वारंवार ही मागणी करतोय की ही मतं आमची 650 आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण कुठलीही प्रक्रिया राबवलेली नाही. 19व्या फेरीनंतर आपण जाहीर करायचं बंद केलं, ते सरळ 22-23व्या फेरीनंतर एकदम सगळे निकाल वाचले. त्याचबरोबर आम्ही जे फॉर्म 17C2 आपल्याकडे मागतोय ते देखील आपण नाकारलेले आहेत. त्यामुळे मतांमध्ये हा जो मोठा फरक आहे, 650 पेक्षा जास्त मतं ही आमच्या जो टॅली आमची जी टॅली आहे आणि त्यांची टॅली आहे याच्यामध्ये त्याचा फरक येतोय, जो फरक आम्ही आमच्या ऑब्जेक्शनमध्ये लिहिलेला आहे. खरं म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपताना निवडणूक अधिकाऱ्यांनी विचारायचं असतं की मी निवडणुकीचे निकाल जाहीर करणार आहे, याच्या अगोदर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं विचारलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि सरळ निकाल जाहीर करून टाकले. हे एकतर्फी सगळं झालं. हे करत असताना आम्ही रिटर्निंग ऑफिसरचा गोंधळ सगळा बघत होतो. त्यांना वारंवार कोणाचे फोन येत होते याचा साधारण आमच्या बसलेल्या लोकांना अंदाज येत होता. त्यांची धावपळ बघत होते. वारंवार त्या बाथरूमला जात होत्या, तिकडून त्या फोनवरती कोणाशी तरी बोलत होत्या. हे कोणाचे फोन आहेत, काय आहे याच्या संदर्भातली सगळी माहिती आमच्याकडे येतेच आहे. पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची आम्हाला उमेदवार म्हणून माहिती मिळणं हे अतिशय गरजेचं आहे. याच्यात जर पारदर्शकता आहे तर ती CCTV फुटेज ज्याच्यामध्ये पूर्ण दिवसाचा प्रोसेस रेकॉर्ड झालेला आहे, याची आमच्या प्रतिनिधीने ज्या वेळेला मागणी केली त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की 2 दिवसांनी आम्ही तुम्हाला देऊ, 3 दिवसांनी देऊ. डेप्युटी कलेक्टरने स्वतः आमच्या प्रतिनिधीला फोन करून सांगितलं की तुम्ही उद्या या, आम्ही तुम्हाला हे देऊ. हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी त्यांनी आम्हाला CCTV फुटेज देखील नाकारलेलं आहे. CCTV फुटेज नाकारताना त्यांनी कारण दिलंय की निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, आम्ही सील केलेली आहे, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय आम्ही देऊ शकत नाही. जर पारदर्शकता आहे तर CCTV फुटेज द्यायला काही हरकत नाही. आज जो मोबाईल आतमध्ये वायकरांचे नातेवाईक पडलेकर यांनी जो वापरला याच्या बाबतीतली माहिती आमच्याकडे पूर्णपणे आहे. त्याच्यावरनं कोणाला फोन गेले, कोणाचे फोन त्याच्यावरनं आले याची देखील माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु अचानक घटना घडली 4 जूनला आणि त्याचा गुन्हा दाखल झाला 16 जूनला. 10 दिवस या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. आमच्या माहितीप्रमाणे या 10 दिवसामध्ये हे मोबाईल पण बदलले गेले अशी आमची माहिती आहे. ती योग्य वेळी आम्ही जाहीर करू. परंतु त्यांनी काल जे आरोनी काल जो
खुलासा केलेला आहे पत्रकार परिषद घेऊन. या पत्रकार परिषदेत त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही AROला प्राधिकृत केलं होतं की एक मोबाईल वापरायला. त्या गुरव नावाच्या माणसाचा मोबाईल होता. कोणाला प्राधिकृत केलं आम्हाला माहीत नाही. आम्ही पण असिस्टंट AROना विचारलं, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं याचं उत्तर नाही आहे, कुठल्याही प्रकारची अधिकृत पत्र नाही आहेत. आणि जर तो नियम असेल तर हा नियम हा देशातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये नियम सारखा असायला पाहिजे. इकडेच फक्त नियम असून चालत नाही. मोबाईल वापरायचा असेल तरी तो कोणी वापरायचा याचा नियम आहे. मग हा गुरव कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी काल असं सांगितलं की आम्हाला एनकोरला डाटा अपडेट करण्यासाठी आम्हाला OTP येतो, या OTP वरनं आम्ही तो डाटा अपडेट करतो. हा फोन ज्यावेळेला सुरेंद्र अरोरा आणखीन शहा यांनी ज्या वेळेला ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यानंतर तो फोन बाहेर काढून पाठवला, त्या फोन पाठवून दिला. जर हा फोन दुपारी 2 नंतर बाहेर गेला तर त्याच्यानंतरचे जे राऊंड्स होते हे त्यांनी कुठल्या फोनवरनं अपडेट केले, याच्यासाठी कुठला फोन वापरला, याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते, या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. ही सगळी माहिती, ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे. आणि तो फोन जो बाहेर गेला होता, ह्या फोनवरनं बाहेर कोणाकोणाला फोन गेलेले आहेत आणि जो फोन ॲक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता. हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत. हा विजय, हा आमचा झालेला विजय, त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय. आरोनचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा. आरोनच्या वरती कुठले गुन्हे आहेत, कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत, कुठल्या केस, भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत, हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे. पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने, कारण मी सतत पोलीस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही. पोलीस अधिकारी आरोवर ढकलतायत, आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलतायत. हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे. कदाचित त्यांना सरकारने असं सांगितलं असेल तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील. परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इन्चार्ज आहे. इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे, तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे. या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तीकरांना विजयी जाहीर करावं. अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कोर्टात दाखल करू. आणि याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं. बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतील. नाही, आपण काही प्रश्न असतील तर. या संदर्भात काल त्यांनी म्हटलेलं आहे की जी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर म्हणजे 8 वाजून 4 मिनिटांनी घेतलं, असं काय झालेलं आहे का? त्याच्या अगोदर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं? आम्ही ज्या वेळेला त्यांनी निकालाची सिस्टीम अशी असते, ज्या वेळेला निकाल जाहीर करायचा असतो त्या अगोदर आरो नेहमी विचारतात की मी निकाल जाहीर करणार आहे, कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर घ्यावं. त्यांनी कुठल्याही प्रकारचं, म्हणूनच आम्हाला CCTV फुटेज हवं आहे, त्यांनी कुठल्याही प्रकारची अशी घोषणा केली नाही. आणि त्यांनी जेव्हा निकाल जाहीर करायला घेतला तेव्हा आम्ही ताबडतोब ऑब्जेक्शन घेतलं की आम्हाला ह्याच्यावरती ऑब्जेक्शन आहे. त्यांनी सांगितलं मी स्पीकिंग ऑर्डर देते, तुमचं ऑब्जेक्शन घेणार नाही कारण आता वेळ निघून गेलेली आहे. तुम्ही आता 650 मतांचा फरक सांगितलेला आहे. 19व्या फेरीपर्यंत तुम्ही म्हणताय की पारदर्शकता होती, तर नंतरच्या 650 जी मतं आहेत ती कोणत्या फेरीमध्ये प्रामुख्यानं फरक दिसणार? ही सांगतो का 619व्या फेरीनंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंटच केलेली नाहीये किंवा AROच्या टेबलवरना जो हिशोब मिळतो तो देखील आम्हाला मिळालेला नाहीये. तो जर टेबल मॅच झालं तर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्रश्नच नाहीये. पण हे कुठल्याही प्रकारचे AROच्या टेबलवर जिथे 15वा प्रतिनिधी असतो, या 15व्या प्रतिनिधीचं हे काम असतं की ARO म्हणजे सरकारचा जो माणूस जो 14 टेबलचा हिशोब करतो त्याच्याबरोबर बसून ती मतं मॅच करून घेणं आणि मग ती मतं आरोकडे पाठवणं. 650 वोटची जी डिफरन्स येतो तो म्हणजे तुमच्याकडे जे वोट ते जास्त
काउंटेड आहेत असं? हो, आमच्याकडे जी मतं जी मोजली गेलेली आहेत ती 650 जास्त मतं आहेत त्याच्यापेक्षा. नाही पण ती कोणत्या फेरीमध्ये 650 अधिक आहे? आता ही 650 ही कुठल्या फेरीमध्ये कळणार नाही ना. ही ओव्हरऑल 19वी फेरी ते 23-24वी फेरी ह्याच्या मधला हा हिशोबाचा डिफरन्स आहे. नाही, 19व्या फेरीचा- तुम्ही जो म्हणताय ना की आम्हाला लवकरात लवकर निर्णय द्यावा, कारण का येणाऱ्या काळात विधानसभा आहे, काही टाइम पिरियड आपण ठेवलंय का? आम्ही कोर्टात टाइम पिरियड मागणार आहे, कारण ह्याची कोर्टाच्या देखरेखीसमोर जर ह्याच्या बाबतीतले निकाल झाले, ह्याच्यात काही ट्रायल चालायची गरज नाही. फेरमोजणी जरी झाली, कोर्टाने दिली आणि आमचे जे मुद्दे आहेत ते कोर्टाने ऐकून त्याच्यावर निर्णय दिला, तर आम्हाला निर्णय लवकर अपेक्षित आहे. 19व्या फेरीपर्यंत जर पारदर्शकता होती, त्यानंतर जर त्यांनी अनाउन्समेंट करणं बंद केलं गेलं होतं, तर 19व्या पासून 24व्या फेरीपर्यंत त्यांना मतमोजणी करण्यासाठी तुमच्या प्रतिनिधींनी अलाव कसं केलं? त्याचवेळी आम्ही सतत ह्याच्या बाबतीत सांगत होतो, परंतु रेटून नेण्याचं काम हे आरोने केलेलं आहे. ज्या वेळेला आमचे प्रतिनिधी तिकडे ऑब्जेक्शन घेत होते त्यावेळेला ते सांगत होते की आता आमचं अजून टॅली झालेली नाही आहे, आता आमच्याकडे टॅली येते, आम्ही पुढच्या राऊंडला करू आणि प्रत्येक वेळेला हे पुढे जेव्हा सरकारी यंत्रणा त्यांच्या बरोबर आहे, मग हेच तर ऑब्जेक्शन आम्ही लिहून दिलंय त्यांना, आम्ही लेखी ऑब्जेक्शन दिलंय ना त्यांना. सीसीटीव्हीची मागणी तुम्ही ते प्रामुख्याने त्या ठिकाणी केली, पण ती मिळत नाहीये. दबावात आहे असं वाटतं तुम्हाला? 100% दबावात आहे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर पूर्णपणे केला जातोय. अन्यथा सीसीटीव्ही फुटेज द्यायला काहीच हरकत नाही. माझ्या निवडणुकीच्या नियमामध्ये असं आहे की मी जर दररोजच्या कार्यक्रमाचे जरी पैसे भरले तर मला दररोजच्या प्रचाराच्या सीसीटीव्हीचं फुटेज किंवा त्या कॅमेराचं जे शूटिंग होतं त्याचा देण्याचा आणि मला घेण्याचा अधिकार आहे कायदेशीर. त्यामुळे तो अधिकार आमचा कायदेशीर आहे. माझा दबाव आहे का? इलेक्शन पिटिशन फाईल केलेलं आहे का? आणि कुठल्या ग्राउंडवरती मिसकॉन्डक्ट आहे, ईव्हीएम हॅकिंगचं ग्राउंड आहे? आम्ही पीपल रिप्रेझेंटेशन ॲक्ट 51च्या अंडर हे इलेक्शन पिटिशन दाखल करत आहोत. त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग, करप्ट प्रॅक्टिसेस या सगळ्याचा जेवढे नियमामध्ये बसतंय ह्या सगळ्याचा उपयोग करून आम्ही हे पिटिशन दाखल करतोय. पहिल्यांदा असं कळलं होतं की कीर्तीकरांना विजयी घोषित करण्यात आलं सुरुवातीला, म्हणजे जे पत्रकार तिथे होते त्यांच्याकडनं जी माहिती मिळत होती त्यानुसार. नंतर वायकरांनी आक्षेप घेतला, पुन्हा रिकाउंटिंग झालं आणि त्यानंतर त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. असा काही प्रकार घडलेला आहे का? नाही, यामध्ये 19व्या फेरीनंतरच गडबड सुरू झालेली आहे. ईव्हीएमचा निकाल लागला, शेवटी त्याच्यामध्ये एक मताने अमोल कीर्तीकरांना विजयी केलं आणि पोस्टल बॅलेट्स हे सुरुवातीला मोजले जातात आणि सुरुवातीलाच अनाऊन्स केले जातात. याची अनाऊन्समेंट सुरुवातीला केली नाही, याची अनाऊन्समेंट शेवटच्या 26व्या राऊंडला केली, जी सुरुवातीच्याच राऊंडला करायला पाहिजे होती. मोजल्या ताबडतोब पोस्टल बॅलेट मोजायला पाहिजे होतं. मुळात एकच आहे. नाही, आता एकच महत्वाचा विषय आहे की आता आपल्याला जे अनिल परब साहेबांनी सांगितलं, साधारणपणे ज्या गोष्टी आपल्या समोर आणल्या, पूर्ण जी क्रोनॉलॉजी होती, काय काय होतं हे सांगितल्यानंतर आपल्या लक्षात सगळ्यांचं आलं असेल की इथे प्रोसेस जी होती कुठे ना कुठेतरी फ्रॉड झालेला आहे, जो आम्ही सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. आता ज्या बारकाईच्या गोष्टी आहेत सगळे काही आज आम्ही ओपन करू शकत नाही, कारण त्या कोर्टासमोर पण येतील, इलेक्शन कमिशन समोर येतील, त्याच्यात आपल्याला कळतील. पण हे सगळं होत असताना आपल्यासमोर हेच आणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे, लोकशाहीचा सण आपण याला मोजतो, हा सण तसा साजरा गेला का? आणि जे लोक जबाबदार असतात, जिम्मेदारी ज्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती, प्रोसेस चांगली होती, नीट होती, हे त्यांच्याकडून झालंय का? ते न होता काल परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत, त्याच्यात पण काही काही गफलती आहेत, त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत. आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती, कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे. आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे, मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते. पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील 303 वरनं 240 वर आलेला आहे. काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर 240 काय 40 देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या. आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे.
रोष आहे लोकांचा. आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपकडून. मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल, त्यामुळे मतं मिळाली. मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत, ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत. आज ह्या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी, पुढची कारवाई करावी. अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून, पाठपुरावा करून हा विजय जिंकणार, म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो.